अमरावती शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष किरणभाऊ पातुरकर, त्याचप्रमाणे राज्याचे प्रवक्ते शिवरायभाऊ कुलकर्णी, अमरावती जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस प्रवीणभाऊ तायडे, राजेशभाऊ पाठक, त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदचे विदर्भाचे प्रमुख विजयजी शर्मा, अजित पालसिंग मुंगा, गोपाल चंदनजी, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि भगिनींनो, मी राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये नवीन सदस्य म्हणून सहभागी झाल्यानंतर मला माझं कर्तव्य वाटतं की जे कामकाज झालं त्याबद्दल आपल्याशी संवाद साधणं हे माझं कर्तव्य आहे. परंतु त्या अगोदर दोन गोष्टी मी प्रकर्षानं मांडतो. एक पहिली गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार शेतकऱ्यांच्या मार्फत मी मानतोय. कारण पहिल्यांदा अतिवृष्टी झाल्यानंतर कमी वेळामध्ये तातडीनं त्यांनी भेटी दिल्या आणि जे मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, विशेषतः विदर्भामध्ये झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी NDRFच्या नॉर्म्सपेक्षा डबल दुप्पट म्हणजे कोरडवाहू करता 13,600 रुपये, बागायती म्हणजे ओलिता करता 27,000 आणि पेरिनियल म्हणजे जे फळबागा असतात त्याच्यासाठी 36,000 रुपये घोषित केले. आणि ही आजपर्यंतची सर्वात मोठी मदत आहे, सर्वात मोठी मदत आहे. आतापर्यंत अनेक जणांनी बांधावर जाऊन वेगवेगळ्या घोषणा केल्या, परंतु त्या सगळ्या बदमाशा होत्या, फसवणूक करणाऱ्या होत्या, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या होत्या. पहिल्यांदा प्रत्यक्षरित्या देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे डबल रक्कम जाहीर केली आणि तातडीनं पंचनामे करून ती रक्कमसुद्धा मिळणार आहे. आणि खरडलेल्या आणि वाहून गेलेल्या जमिनी, जनावरांची हानी, घरामध्ये गेलेलं पाणी, घराचं झालेलं नुकसान, पडलेले घरं या संदर्भात सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याची मागच्या सरकारनं घोषणाच केली होती, परंतु या सरकारनं अंमलबजावणी केली आहे. म्हणून सर्वप्रथम मी शेतकऱ्यांच्या तर्फे, विशेषतः विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या तर्फे आभार मानतोय. आणि संत्र्याच्यासाठी म्हणजे पेरिनियल असल्यामुळं 36,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे आणि नुसतं 2 हेक्टरसाठी नाही तर 3 हेक्टरसाठी मिळणार आहे. ही विदर्भासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण आपल्या विदर्भामध्ये शेती 2 हेक्टरपेक्षा जास्त लोकांकडे आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे भूखंड लहान आहेत आणि आपल्या विदर्भासाठी 3 हेक्टरची मर्यादा करणं हे अत्यावश्यक होतं. दुसरं एक विषय मांडतोय की अमरावती जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होते. विश्व हिंदू परिषदचे आमचे विजयजी शर्मा असो, अजित पालसिंग मुंगा असो किंवा सर्व पदाधिकारी असो, हे सातत्यानं ही कत्तल रोखण्याकरता प्रयत्न करतात आहे. पण कालही सावरखेडच्या तिथे एक गाडी उलटून 2 गायी मरण पावल्या आणि 21 गायी ह्या गायब झाल्या. आणि पायाच्या मार्गाने, गाडीच्या मार्गाने ही गोवंशाचं परिवहन आणि अमरावतीमध्ये कत्तल, ह्या दोन्ही गोष्टी सातत्यानं सुरू आहेत. त्यामुळं आज आम्ही आयजींच्या अध्यक्षतेखाली आज शहर आणि ग्रामीण पोलिसांची दोघांची बैठक घेतली. सर्व ठाणेदार उपस्थित होते, ACP DCP उपस्थित होते आणि त्यामध्ये भरधाव येणाऱ्या या गाड्यांवर रोक लावण्यात यावा, एक स्पेशल स्क्वॅड निर्माण करण्यात यावं
अमरावतीमध्ये जे कत्तलखाने आहेत ते कत्तलखाने अवैध असल्यामुळे आणि मांस ठेवण्याकरता गोडाऊन अवैध ठिकाणी बांधलेले असल्यामुळे ते जमीनदोस्त करावे, त्याच्यावर कारवाई करावी, या सर्व गोष्टीवर आमचं एकमत झालं आणि कडक कारवाई गोवंशाच्या निमित्तानं निश्चितपणे होणार आहे। आणि त्यासाठी मी विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकाराच्या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करतो। आणि IG श्री मीना, SP श्री बारगड आणि शहराचे DCP मकानदार आणि साळी हे उपस्थित होते, त्यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आता तिसरा विषय, जे राज्यसभेमध्ये मी पहिल्यांदा तिथे गेलो, परंतु गेल्यानंतर राज्यसभेमध्ये मला अतिशय चांगली संधी मिळाली। म्हणजे दुसऱ्याच दिवशी राईट टू हेल्थवर जे प्रायव्हेट बिल होतं त्यावर बोलण्याची संधी पक्षाच्या तर्फे मिळाली आणि साधारणतः 15 मिनिटापर्यंत मी बोलू शकलो। आणि त्यामध्ये जे आरोग्याचा जो अधिकार आहे तो कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कसा अंमलात आणला, कसं लोकांपर्यंत कोरोनाच्या बद्दलची जागृती निर्माण केली, आपल्या भारतामध्ये लसीकरण कशा प्रमाणात झालं आणि त्यासोबतच आरोग्याच्या सोबत जे जेवणाचं महत्त्वाचं असतं तर 80 कोटी लोकांना धान्य देऊन पोटाची शाश्वती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली, याबद्दल मी चांगल्या तऱ्हेने तिथे बोलू शकलो। आणि सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामयाप्रमाणे आपल्या उक्तीमध्येच आरोग्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांना दिलेला आहे। या चर्चेमध्ये भाग घेतल्यानंतर या चर्चेला उत्तर मनसुखजी मांडवीय यांनी अतिशय समर्पकपणे दिलं। याशिवाय 23 प्रश्न मला सभागृहात उपस्थित करता आले, त्यापैकी मॅक्झिमम प्रश्न तारांकित होते आणि काही प्रश्न 10-1 प्रश्न अतारांकित म्हणून आले, पण या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं। मी एक PDF तुम्हा सगळ्यांना शेअर करणार आहे आणि जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यामध्ये दिलेले आहे। विशेषतः काही उपप्रश्न विचारण्याची संधीसुद्धा मला मिळाली। कृषी विभागावर विचारलेल्या उपप्रश्नामध्ये मेळघाटमधल्या आदिवासी शेतकऱ्यांना वनशेती करण्याकरता मदत करावी आणि त्या निमित्तानं त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ शकेल, ही सुद्धा संकल्पना मांडली आणि त्याला सुद्धा कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रतिसाद दिला। राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या अमरावतीमध्ये अमरावती ते पुणे ही रेल्वे मनमाडच्या मार्गे ही रेल्वे सुरू करण्यात यावी, या बाबतीत सातत्यानं पाठपुरावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्याकडे केला। त्यासोबतच त्यांच्यासोबत जी बहुप्रतीक्षित बहुचर्चित आणि अनेक दिवसापासून बंद असलेली परंतु आपल्या स्वाभिमानाचा विषय असलेली आणि खरं जर पाहिलं तर 3 जिल्ह्यांना जी जोडू शकते ती शकुंतला एक्सप्रेस यवतमाळ मूर्तिजापूर, मूर्तिजापूर ते परतवाडा ही एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, यासाठी त्यांना निवेदन दिलं, चर्चा केली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मकता दोन्ही मंत्र्यांनी अश्विनीजी वैष्णव आणि रावसाहेब दानवे यांनी दाखवली आणि पुढच्या काळामध्ये त्यावर कार्यवाही सुद्धा वेगाने होईल। त्यासोबतच रेल्वेचा जो वॅगन दुरुस्तीचा कारखाना आहे त्या वॅगन दुरुस्तीच्या कारखान्याचा पुन्हा आढावा घेऊन मंत्र्यांच्या समक्ष आढावा घेऊन त्या अधिकाऱ्यांशी बोलून साधारणतः मार्च 23 पर्यंत वॅगन दुरुस्तीचा कारखाना पूर्ण होईल आणि स्वतः अश्विनीजी वैष्णव त्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी येतील, असं सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे। अमरावतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विमानतळाचा आणि विमानतळामध्ये नाईट लँडिंग सुद्धा व्हावं, रेग्युलर विमान सेवा व्हावी, यासाठी हे विमानाची उड्डाण सेवा ही उडान या उपक्रमामध्ये घेण्यात आलेली आहे आणि या उडान उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी
यांच्याकडे या विमानतळाच्या धावपट्टीचं निर्माण करण्याचं काम दिलेलं आहे. आणि मला दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरात साधारणतः आतापर्यंत 60 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे आणि येत्या 3 महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होईल आणि त्या काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 2 महिन्याच्या आत उडान या सेवेच्या अंतर्गत अमरावती ते मुंबई ही पहिली विमान सेवा सुरू होईल असं सुद्धा उत्तरामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि त्यावर विश्वास ठेवून आपण साधारणतः ते होईल अशी आपण आशा धरायला काही हरकत नाही. त्यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये जो अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं होतं त्याबद्दल सुद्धा मला 0 आवरमध्ये मांडण्याची संधी मिळाली आणि त्या 0 आवरमध्ये हा विषयसुद्धा मांडला आणि अमरावती पुणे एक्सप्रेसच्या संदर्भात सुद्धा मांडण्याची संधी मिळाली. त्या दोन्ही गोष्टी आपण करू शकलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपले परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी अधिवेशन सुरू असताना सर्व महाराष्ट्रातील खासदारांची एक रस्त्याच्या संदर्भात बैठक घेतली आणि रस्त्याच्या संदर्भात बैठक घेतल्यानंतर आतापर्यंत जे रस्ते झालेले आहे त्या रस्त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, काही पुलाचे कामं राहिले, काही फॉरेस्टमुळे अडलेले आहे. विशेषतः चांदूर बाजार ते परतवाडा हा रस्ता, वरुड ते पांडुर्णा हा रस्ता फॉरेस्टमुळं किंवा काही जमिनीच्या संपादनामुळं थांबलेला आहे. त्याशिवाय मोर्शी वळण रस्ता म्हणजे मोर्शी बायपास, वरुड बायपास, चांदूर बाजार बायपास, खानापूर बायपास ह्या गोष्टीसुद्धा अंतर्भूत करून त्याला मंजुरी देण्याच्या कामाकरता नितीनजी गडकरी यांच्याकडे यांच्यासोबत चर्चा केली आणि ते सुद्धा काम होईल या संदर्भात ते सकारात्मक होते. त्याशिवाय तहसील स्तरावर पासपोर्ट सेवा सुरू करणे आणि वस्त्रोद्योगामध्ये अचलपूर इथली फिनले मिल हिचं पुनर्जीवन करणे ही सुरू करणे या गोष्टीची सुद्धा मागणी करण्यात आली. या राज्यसभेमध्ये 16 दिवसाचं अधिवेशन होतं. या 16ही दिवस संपूर्ण वेळपर्यंत माझी उपस्थिती होती आणि त्याचं कारण असं होतं की माझ्याकडेच 3 राज्याच्या राज्यसभा खासदारांची जबाबदारी होती आणि त्याच्यामुळं मला पूर्ण वेळपर्यंत उपस्थित राहावंच लागत होतं आणि त्यांनाही उपस्थित ठेवणं मला आवश्यक होतं एक शिस्तीचा भाग म्हणून. आणि त्यामुळं राज्यसभेच्या अधिवेशनात पहिलं अधिवेशन असताना सुद्धा बोलण्याची अनेक वेळा संधी मिळाली, भाग घेण्याची संधी मिळाली आणि काम करण्याची संधी मिळाली. आता पुढील काळामध्ये निश्चितपणे याचा पाठपुरावा घेऊन अमरावती अतिशय चांगल्या तऱ्हेनं करण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्यसभेच्या व्यतिरिक्त या पिरियडमध्ये आपण अमरावतीमध्ये मी एक संकल्प केलेला आहे की अमरावती शहर हे भयमुक्त शहर असलं पाहिजे, हे अतिक्रमणमुक्त शहर असलं पाहिजे, हे स्वच्छ शहर असलं पाहिजे, हे पर्यावरणयुक्त शहर असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक इंदोरचं मॉडेल आपण डोळ्यासमोर ठेवलं आहे की अमरावती शहर पुढच्या काळामध्ये जसं इंदोर आज भारतामधलं 1 नंबरचं शहर आहे त्याप्रमाणे अमरावती शहर 1 नंबरचं झालं पाहिजे. अमरावती इंदोरच्या मानाने लहान आहे, परंतु अतिक्रमण जर आपण चांगल्या तऱ्हेने काढलं आणि अतिक्रमण काढल्याबरोबरच कोणाच्या रोजगारावर गदा येऊ नये यासाठी हॉकर झोन जर चांगला निर्माण केला, हॉकर्सला उभं राहण्याकरता जागा दिली, त्यांना युनिफॉर्म दिले, त्यांना लायसन दिलं तर एक शिस्तीचं वातावरण चांगल्या तऱ्हेने निर्माण होईल. त्याचप्रमाणे अमरावतीचा अंबा नाला याचं सुद्धा सौंदर्यीकरण करणं शक्य आहे आणि अंबा नाल्याचं सौंदर्यीकरण करणे, त्याच्या बाजूला वृक्ष लागवड करणे या सर्व गोष्टी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या आहे. अमरावती शहर महानगरपालिका अमृत 2 मध्ये आहे. अमरावती शहरामध्ये घरकुलचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मधल्या 2.5 वर्षात ते थांबलेलं होतं, परंतु आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम अधिक जोमानं होऊ शकते. माझी सर्वांना एक विनंती आहे, आव्हान आहे की अमरावती शहर भयमुक्त, अतिक्रमणमुक्त, पर्यावरणयुक्त
आणि सुंदर स्वच्छ शहर, हरित शहर व्हावं यासाठी जनतेच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना जर असल्या त्या मला जर कळवल्या, माझ्या ईमेल ॲड्रेसवर कळवल्या, किंवा अमरावतीला औद्योगिक शहर, उद्योगाचं शहर बनवण्याकरता सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्टार्टअपची योजना केली आहे, MSMEची योजना केली आहे. कोणताही नवीन उपक्रम असला तर आपला पत्रकाराच्या माध्यमातून मी सर्व जनतेला, युवकांना आवाहन करतोय की निश्चितपणे आपल्या काही संकल्पना असल्या तर माझ्या ईमेलवर निश्चितपणे आपण पाठवू शकता, किंवा आपल्या ट्विटर अकाउंटवरून माझ्या ट्विटर अकाउंटला तुम्ही टॅग करू शकता, आणि निश्चितपणे या प्रत्येक संकल्पनेचा आदर केला जाईल आणि त्याप्रमाणे आपल्याला काही योजना अधिकाऱ्यांच्या मार्फत निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस हे नवीन नवीन संकल्पनांचा आदर करणारे आणि त्या अंमलात आणणारे व्यक्ती आहेत. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.